आचऱ्याच्या समुद्र किनाऱ्यावर रात्री कोण माणूस बसलेलो असता. आजचा अनुभव आपले सबस्क्रायबर पार्थ तोडणकर यांनी आपल्याक पाठवल्याने त्यांचे मामा आणि आजोबा रात्रीची मासेमारी करूसाठी आचऱ्याच्या समुद्रात गेले होते आणि त्याच दरम्यान एक भयंकर अनुभव तेंका थैलो असा काहीसा घडला. ता ऐकान तुमच्या अंगावर काटो इल्याशिवाय रवाचो नाय, इतको तो सगळं भयंकर अनुभव होतो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आपले सबस्क्रायबर पार्थ तोडणकर यांनी आपल्यासाठी हे अनुभव पाठवलेलो असा. तुमच्याकडे देखील असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी बनवीन. आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर असेच भूतांचे भयंकर अनुभव ऐकासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी पार्थ तोडणकर. याआधीसुद्धा मी 3 अनुभव ह्या चॅनलवर शेअर केलं होतं आणि आजचा अनुभव ह्यो माझ्या मामाचो आणि आजोबांचो असा, जे खोल समुद्रात मासे पकडूक गेले होते आणि त्यानंतर जा काय घडला ता आता ऐका. तुम्ही सुद्धा हादरून जाशाल. तो दिवस होतो संकष्टी चतुर्दशीचो. माझं मामा आणि त्याचे वडील म्हणजेच माझे आजोबा असे दोघजण खोल समुद्रात मासे पकडूक गेले होते आणि ही काय त्यांची पहिली वेळ नाही होती. कित्येक वर्ष त्यांनी असे मासे पकडलेल्याने, ज्यामुळे नेहमीप्रमाणेच ते ह्यावेळेसुद्धा आचऱ्याच्या समुद्रात मासे पकडूक गेले. पण म्हणतात ना, रोजचं दिवस हे वेगळं असता. नेहमी काय ना काय अनुभव हे येतच असतात. तर त्या दिवशी झाला असा, अचानक खैसून धोक्या येईल काय माहिती. थंडीचे दिवस जरी असले तरी समुद्रावर जास्त कधी असं धोक्या येत नाही. पण जसे ते खोल समुद्रात जाऊन पोचतात तसं अचानक वातावरणच बदलान गेला आणि संपूर्ण आजूबाजू धुक्याची चादर पसरली. आणि शक्यतो धुका ह्या सकाळच्या वेळेत पडता आणि जास्त त्या पहाटेच्या वेळेत. पण तेव्हा तर संध्याकाळ झाली होती. संध्याकाळचे 6-6:30 झाले असतील आणि अशा टायमाक समुद्रावर कधी धुक्या पडत नाही. पण त्या दिवशी अचानकच धुक्या पडाक लागला. जा ह्या दोघांका थोडा विचित्र वाटत होता. पण इतक्या खोल इल्यानंतर मासे तर पकडूक होय, कारण एवढा डिझेल सगळा लागता, त्याचा खर्च तर काढूक होय. इतके लांब इल्यावर मासे जर पकडूक नाही तर सगळं नुकसान होऊ शकता. ज्यामुळे त्यांनी आपले मासे पकडूक सुरुवात केल्याने आणि बघता बघता धुक्याचं प्रमाण या वाढतच चालला होता. पण त्याच वातावरणात त्यांनी पटापट जाळी मारूक घेतल्याने आणि पुढच्या 1-2 तासात ते मासे आपल्या जाळीसून बाहेर काढूक लागले. खोल समुद्रात गेल्यावर मासो तर मोठ्या प्रमाणात गावता, ज्यामुळे त्यावेळीसुद्धा त्यांना मासे गावत होते. पटापट त्यांनी जाळी ओढूक घेतल्याने आणि सगळे मासे बोटीवर येऊक लागले. जशी त्यांची सगळी जाळी वर काढून झाली तेव्हा त्यांनी बोट फिरवल्याने आणि ते परत घराकडे येऊक निघाले. पण जसे ते मागे वळतात तेव्हा त्यांच्यासमोर जा काय दृश्य इलं ता बघून त्यांचे डोळे चक्रावून गेले. तेव्हा आतासारखी उपकरणं नाही होती, ना चांगले मोबाईल फोन, ज्यामुळे अंदाजानं चेवचा लागायचा. पण समोरचं काय दृश्यच दिसत नसलं तर ते कसे येणार होते. कारण बघतात तर सगळा धुक्या समोर पडला होता. बोटीचं पुढचं भागसुद्धा त्यांना दिसत नाही होतं. इतका प्रचंड धुक्या, ज्यामुळे आता खय जायचा तात त्यांना समजा नाही. ते पूर्णपणे अडकान बसले. त्यांच्यासोबत असे बरेचसे बोटी खोल समुद्रात गेले होते. पण जेव्हा धुक्याचं प्रमाण वाढाक लागला तेव्हा त्यांनी अर्ध्यावरच मासेमारी सोडून ते आपले मागे वळाले आणि सुखरूप रात्री 10-11 पर्यंत आचरा बंदरावर येऊन पोचले. पण हे मात्र मासे पकडूच्या नादात थयच रवले. त्यांना वाटलं की धुके मग निघान जायत, मग आपल्या येऊक गावात. पण त्यांचा तो निर्णय चुकलो, ज्यामुळे हे एकटेच त्या खोल समुद्रात अडकले. त्यांना घराकडे येऊचो मार्ग सापडत नाही होतं. त्यांनी 2-3 मार्गाने येऊचो प्रयत्न केल्याने पण धुक्यामुळे कळतच नाही होता की ते आपल्या घराच्या जवळ येतात की उलटे दुसऱ्या दिशेक जातात. पण एकंदरीत आजोबांका कळाला होता की आता घराकडे जाणं थोडा कठीण असा. ह्या धुक्या जर गेला नाही तर आपल्या घराकडे जाऊची वाट काय दिसायची नाही.
पण तरीसुद्धा ते दोघजण पूर्णपणे प्रयत्न करत होते. पण बघता बघता वेळ निघून गेली आणि रात्रीचे 3 वाजतिले. 3-3:30 झाले तरी मामा आणि माझे आजोबा होडी घेऊन काय बंदरार इले नाही. इतक्यात तर त्यांका येऊक होया होता, ज्यामुळे त्यांच्या घरचे घाबरले. काय करूचं समजत नाही होता आणि फोन लावून विचारूचं तर तेव्हा चांगले फोन पण नाही. एखाद दुसरं फोन जरी असलो तरी आत खोल समुद्रात रेंजचा काय नामोनिशाण नाही, त्यामुळे फोनही कोणाक लागत नाही होतं, ज्यामुळे घरच्यांचं त्यांच्याशी काय संपर्क होक नाही. माझे एकूण 2 मामा होते, एक सक्को मामा आणि एक चुलत मामा. सख्या मामाचं नाव होतं सोहम आणि चुलत मामाचं नाव होतं अक्षय. तर माझ्या सख्या मामाचे वडील म्हणजेच माझे आजोबा त्या होडीवर होते आणि माझं चुलत मामा अक्षय असे हे दोघजण त्या होडीवर होते. हे दोघजण रात्री 3 वाजले तरी इले नसल्यामुळे अक्षयची आई आणि माझी आजी म्हणजेच आजोबांची बायको ही दोघवली खूप घाबरली आणि एकमेकांच्या घराकडे येऊन ती म्हणाक लागली, हे अजून इले नाही कसे. आणि त्यावेळी बाकी कोण त्यांच्या घरात तसं करतो पुरुष नाही होतं, ज्यामुळे हे 2 बायका म्हणाले की आता खय गेले काय माहिती, शोधूक तर लागतला. म्हणून ते रात्री 3च्या दरम्यान आचऱ्याच्या बंदरावर येऊक निघाली. मध्यान रात चालू होती, पहाट काय झाली नाही. 3-3:15 का कोण समुद्रावर येता. पण आपल्या नवऱ्याक आणि आपल्या मुलाक शोधूसाठी ते दोघवले जणी आचरा बंदरावर इले आणि हैनाच ह्या अनुभवाक सुरुवात झाली. जसे हे दोघी जणी आचऱ्याच्या बंदरात त्यांका शोधूक येतात तेवढ्यात त्यांका वाटेत 2 मांजरा दिसली. आणि असं म्हटलं जातं की गावाकडे रात्रीच्या वेळेत आपल्या वाटेच्या आडवी एकाच सारखी दिसणारी 2 मांजरा इली आणि शक्यतो समुद्राच्या वाटेवर अशी मांजरा दिसली तर त्या खूप वाईट मानल्या जातं आणि तो एक वाईट संकेत असता असं म्हणतात. आणि त्यावेळी त्या दोघींसोबत तास झाला. जसे ते बंदराच्या वाटेने येत होते तेवढ्यात त्यांच्या आडवी ती 2 मांजरा उभी दिसली. त्यांका बघून हे दोघी जणी घाबरली की आता पुढे काय होतला, हे वाईट तर संकेत हा. त्यांका भीती वाटाक लागली, यांचा काय बरा वाईट झाला की काय. पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःक सावरल्याने आणि ती मनातल्या मनात म्हणाक लागली की काय नाही, आजूबाजू घरात आणि तेव्हाच्या काळी मांजरा, कुत्रे, गाई, म्हशी असे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात पाळायचे, ज्यामुळे कदाचित आजूबाजूच्याच घरातली ती मांजरं असतील आणि जुळी कधी कधी पिल्ला होतात, ज्यामुळे तसंच काहीतरी प्रकार असतात. म्हणून त्यांनी जास्त लक्ष न देता तैसून ते पुढे गेली. पण तो एक खरोखर वाईट संकेत होतो, पण त्या त्यांनी काय जाणूक नाही. आणि आपल्या नवऱ्याच्या आणि आपल्या मुलाच्या काळजीपोटी ते दोघीजणी रात्री 3:15च्या दरम्यान आचऱ्याच्या बंदरावर जाऊन पोचली. थंय जाऊन बघतात तर समुद्रात खयची बोट काय दिसनाय ना खयचो प्रकाश आणि लांबचाव त्यांका काय दिसत नाही होता. कारण त्या दिवशी जसा समुद्राच्या आतमध्ये धुक्या पडलेला तसाच थोडाफार धुक्या या किनाऱ्यावर सुद्धा इला होता, ज्यामुळे लांबचो काय प्रकाश वगैरे दिसनाय. पण तरी देखील ती आपली समुद्रात काय होडी वगैरे दिसता काय हिचो शोध घेऊक लागली. पण तसा त्यांका काय दिसत नाही होता ना कोणची हालचाल दिसत होती. आता मदत मागायची कोणाकडे. सगळेजण तर बोटी वगैरे लावून आपापल्या घराकडे झोपाक गेले होते, कारण एवढ्या रात्री शक्यतो समुद्रावर कोण थांबत नाही. पण ही आपली दोघीजणी त्यांका शोधूसाठी थंय येऊन पोचली आणि आता काय करूचं त्यात त्यांका सुधरत नाही होता. ती आपली समुद्राकडे एकटक बघून देवाकडे प्रार्थना करूक लागली की काहीतरी चमत्कार होऊन दे आणि ह्या दोघांची होडी आमका दिसन दे आणि कसे तरी ते सुखरूप समुद्राच्या काठावर येऊन पोचान दे, अशी ती देवाक गाराणा घालूक लागली. तेवढ्यात अक्षयची जी आई होती म्हणजे माझी छोटी आजी, तिका बाजूक एक काहीतरी असं लाकडासारख्या दिसाक लागला. मोठं असं लाकडाचं ओणको किनाऱ्यावर वाहवत इलं होतं. पण धुक्या असल्यामुळे तिका काय समजलं नाही. तिका वाटलं की ही होडी वगैरे हा की काय. आणि तेवढ्यात तिका दिसला की त्या ओणक्यावर कोणतरी बसला. तो एक प्रचंड बलाढ्य असो माणूस होतो, जो त्या लाकडाच्या ओणक्यावर बसलेलो. आणि तो ओणक्यास छोटा मोठा नाही, एकदम मोठ्या बोटीसारख्या दिसत होता. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या किती मोठा आणि जुन्या झाडाचा लाकूड असत. तर त्या तसा काहीसा दृश्य त्या अक्षयच्या आईक दिसाक लागला. त्या बघून तिच्या पहिलं डोक्यात हेच विचारिलो की हे आपलेच कोणतरी नाहीत ना, रात्रीचे पटकन काहीतरी झाला त्यांच्यासोबत आणि आता ते थंय बसले आहेत. आणि ती एकदम काळजीन व्याकुळ झाली होती, ज्यामुळे तिच्या डोक्यात चाललं नाही. आणि ती माझ्या मोठ्या आजीक न सांगताच त्या माणसाच्या दिशेने धावत सुटली. आणि मोठी आजी जशी तिका बघता तर ती आपली पुढे निघान गेली होती, तशी मागसून हाक मारूक लागली, अगो काय झाला, काय पळतं.
तोपर्यंत ती त्या माणसाच्या जवळ जाऊन पोचली. त्या छोट्या आजीच्या जवळजवळ 8 ते 10 पावलांच्या अंतरावर तो माणूस होतो. इतकी ती त्या माणसाच्या जवळ गेली होती आणि जशी ती थै जाऊन पोचता तेव्हा तिने बघितल्यान तर एक मोठं बलाढ्य मोठ्या हाताच्या दंडांचं माणूस त्या लाकडावर बसलं होतं, ज्याने काळ्या रंगाचं सदर आणि खाली पांढरं पायजमो घातल्यानं होतं आणि तो एकदम ऐटीत त्या लाकडाच्या ओणक्यावर बसलेलो आणि धुके असल्यामुळे तिका बाकी काय एवढं दिसत नाही होता. पण जशी ती अजून 1-2 पावलं पुढे गेली तेव्हा तिका थै जा काय दृश्य दिसला. तर हा दृश्य बघून तिच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. कारण त्या माणसाचा डोक्या होता तर आपणच गारकन फिरला आणि तो सरळ आजीकडे बघूक लागलो. तिने प्रत्यक्ष आमने सामने त्या माणसाक बघितल्यान आणि जेव्हा आजीने त्या माणसाच्या मुंडक्या फिरताना बघितल्यान तशी आजी पूर्ण घायाळ पडली आणि तिची नजर जेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर गेली तर त्याचं संपूर्ण चेहरं आगीत भाजल्यासारखं वाटत होतं. पूर्ण त्याची कातडी जळली होती आणि अशी एकदम भयानक विद्रूप रूप त्याचा झाला होता आणि त्याचे डोळे इतके रागीच दिसत होते तो जणू आजी का आता तो सोडतच नाही. आणि ती आजी इतकी त्या माणसाच्या जवळ गेलेली की त्यांनी हात जरी असं बाजूक केल्यान तरी आजीच्या खैतरी बसन आजी जाम झाली असती. इतकी ती त्या माणसाच्या जवळ पोचलेली आणि तिका आता भानच रावला नाही की ती कोणच्या जवळ जाता. जेव्हा तिका कळाला की हो भूताटकीचं काहीतरी प्रकार तोपर्यंत तिची बोबडीच वळली. तिका काय करते समजत नाही होता. ती सुन्न थै उभीच रावली आणि तोपर्यंत मागसून माझी मोठी आजी थै येऊक लागली आणि मागसून त्या आजीक हाक मारूक लागली, गो मागे ये, काय करतं, कोण आथय. पण छोट्या आजीची एकंदरीत परिस्थिती बघता मोठ्या आजीक कळाला की काहीतरी नक्कीच गडबडा आणि ती चांगली मुरलेली. तिका अशा समुद्रावरच्या गोष्टी चांगले माहिती होते आणि त्याने लाकडाचं ओणको आणि त्या माणसाक मागसूनच बघितल्यान आणि बघता क्षणी आजीक कळाला की हो साधं सुद्धा माणूस दिसत नाही. तशी ती पटकन छोट्या आजीच्या मागे येली. त्या माणसाकडे तिने ढुमकानसुद्धा बघूक नाही. मागच्या मागे तिचा हात तिने पकडल्यान आणि ती तिका वडत त्या माणसापासून लांब घेऊन जाऊक लागली. तशी मोठी आजी माझी एकदम खमकी आणि अशी घाबरणारी नाही होती. म्हणूनच तिने एवढी हिंमत केल्यान दुसरी तिसरी बाई असती तर ती आरडान तसून पळान गेली असती. पण आजीन छोट्या आजीक ते टाकूक नाही. उलट ती त्या माणसापासून तिका लांब खेचत घेऊन येली. ती जर हिंमत आजीन केल्यान नसती, त्या धाडस आजीन केल्यान नसता तर कदाचित छोट्या आजीचा काय झालं असतं याचा आपण विचार देखील करू शकत नाही. मग त्यानंतर ती कशी बशी छोट्या आजीक सावरून घराच्या दिशेने घेऊन जाऊक लागली. त्या माणसाक बघितल्यापासून छोटी आजी काय बोलायच्याच मनस्थितीत नाही होती. तिका जबरदस्त झटको बसलो होतो. मग कसा बसा करून ती तिका घराकडे घेऊन येली. घराकडे येल्यावर तिने चांगलं पाणी वगैरे देऊन तिका सावध केल्यान. पण ती ते प्रचंड घाबरलेली. तिने ते अंगच काढलेल्यान ज्यामुळे तिचा आता लवकरात लवकर काहीतरी करू कया या मोठ्या आजीक कळान चुकला. मग लगेचच अजिबात वेळ न घालवता मोठ्या आजीन अक्षयच्या आई लगेचच जवळच्या एका दर्ग्यात ती घेऊन गेली आणि रात्री ते एक माणूस असता तर त्या माणसात जाऊन ते भेटली आणि हे सगळं प्रकार त्याच्या कानावर त्याने घातल्यान. जेव्हा त्या माणसान अक्षयच्या आईक बघितल्यान त्या क्षणी त्याका समजलं की ही प्रचंड घाबरली. तेव्हा मोठ्या आजीन सगळं घडलेलं प्रकार सांगितल्यान थंय काहीतरी होता, मी त्याका काय बघूक नाही. पण हिने जा काय बघितलं ना तेव्हापासून तिने धसको घेतल्या ना. मग तो माणूस म्हणाक लागलो, अहो थंय असे प्रकार घडतात. त्या समुद्रावर रात्रीचो एक माणूस बसलेलो दिसता. बऱ्याच लोकांनी त्याका बघितल्याने दांडेश्वर नावाचा एक मंदिरसुद्धा थंय असा. त्या देवस्थानामुळे त्या देवामुळे तो माणूस कधी कोणाक त्रास देत नाही. तो फक्त थंय बसता. त्यामुळे तुम्ही काय घाबरा नको. त्यांनी हिका जास्त काय करूक नसतला. ही घाबरल्यामुळे ही अशी वागता. ता ऐकल्यानंतर मोठी आजीसुद्धा घाबरली. कारण तिका अशी ह्या गोष्टीबद्दल जास्त माहितीच नाही होती. तिने पहिल्यांदाच त्या माणसाबद्दल ऐकल्या नव्हता. जास्त करून ही गोष्ट थंयच्या मच्छीमारांका माहिती असा आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी त्या समुद्र किनाऱ्यावर त्या लाकडाच्या ओणक्यावर बसलेल्या माणसाक लांबसून बघितलेला सुद्धा असा. पण तो माणूस कधी कोणाक त्रास देत नाही. कारण थंय दांडेश्वर देवस्थाना आणि तो देव सगळ्यांची रक्षा करता. खयच्या मच्छीमाराक त्रास होक देत नाही. म्हणून मग आजीन लगेचच त्या देवाक गाराणा घालूक सुरुवात केल्यान. ती म्हणाली की जसं हिका वाचवलं तसंच माझ्या नवऱ्याक आणि हिच्या पोराक वाचव.
तेंका सुखरूप कसा तरी त्या खोल समुद्रासून काठावर घेऊन ये असा ती त्या देवाक गाराणा घालूक लागली. आणि तोपर्यंत त्या माणसान अक्षयच्या आईक बरा वाटासाठी काहीतरी केल्यान जेणेकरून ती त्या धक्क्यातून सावरात. आणि अर्ध्या एक तासानंतर तो माणूस होतो तो आजीक म्हणालो की आता हिका घराकडे घेऊन जा, ही आता शांत झाली, हिका आता बरा वाटत. पण तोपर्यंत तिका मरणाचं ताप इलो होतो. ती तापण फणफणाक लागली. मग लगेचच अक्षयच्या आईक आजीन घराकडे नेल्यान आणि आराम करूक सांगल्यान. बघता बघता पहाट झाली आणि जशी पहाट होता 4:30-5 वाजतात तेवढ्यात घराच्या बाहेर आजीक आवाज येऊक लागलो. आणि तो आवाज एकदम ओळखीचा होतो. जशी ती घराच्या बाहेर जाऊन बघता तर तिचे वडील म्हणजेच माझे आजोबा आणि माझं मामा म्हणजेच अक्षय हे दोघजण घराकडे इले होते. तेंका घराकडे इलेल्याचं बघून आजीक खूप बरा वाटला. तिच्या थोडं जीवात जीविलो. मग लगेचच ती आजोबांक विचारूक लागली की खय होता शेवटी रात्र. तेव्हा आजोबांनी सांगितल्यानी आम्ही खोल समुद्रात मासे पकडूक गेलो आणि थंय मरणाचा धोक्या इला. घराकडे येऊची वाटच गावत नाही होती. 4-5 वेळा आम्ही खयच्या चुकीच्याच रस्त्यान फिरान इलो. डिझेल संपला असता तर आमचा काय खरा नाही होता. तसं आम्ही दांडेश्वर देवाक गाराणा घालूक घेतलं आणि अचानक धुक्या आता कमी झाला. आणि जसा धुक्या कमी होता तशी आम्ही मग घराकडे येऊक निघालो. नशिबान आमका रस्तो गावलो आणि आता आम्ही घराकडे येऊन पोचलो. ता ऐकान आजीन सुद्धा हात जोडल्यान आणि दांडेश्वर देवाक नमस्कार करून त्याचे खूप आभार मानल्यान. पण ह्या सगळ्या प्रकरणामुळे अक्षयच्या आईक मात्र खूप त्रास झालो होतो. कारण ती रात्री थंय शोधूक गेल्यामुळे तो माणूस दिसलो आणि त्यात तिने अंग काढल्यान होता. पण दांडेश्वर देवान तिकाव काय करूक देऊक नाय. ती एकदम ठणठणीत होती. पण घाबरल्यामुळे तिका थोडं ताप इलो होतो. पण 1-2 दिवसानंतर तिकाव बरा वाटला. तर असं काहीसं तेव्हा माझ्या आजीने सांगितलेलं आचरा समुद्रावरचे अनुभव होतो. ती म्हणायची की तेव्हाच्या काळी तो माणूस अधरून लोकांका दिसायचो. पण त्यांनी कधी कोणाक त्रास होऊक देऊक नाय म्हणून रात्रीचे मच्छीमार समुद्रावर जायचे नाय. कारण नाही म्हटलं तरी ती एक भूताटकीच होती. आणि त्या साधासुद्धा भूत नाही होता. एकदम शक्तिशाली आणि दिसाक बलाढ्य असा दिसायचा. पण दांडेश्वर देवाच्या भीतीन त्या कधीच कोणाक काही त्रास द्यायचा नाही. तर असं काहीसं माझ्या आजीने सांगितलेलं तेव्हाचं एक अनुभव होतो. मंडळी आज पुरता एवढाच. तर असं काहीसं होतं पार्थ तोडणकर यांच्या आजीने सांगितलेलं तिचं एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर लाईक करूक विसरा नको. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.